नमस्कार. तर आज पूर्ण हेवी साईजचा ब्लाउज आहे. माप मोठा आहे. तर बघू शकता तुम्ही, हा ब्लाउज आहे मापाचा. प्रिन्सेस कट आहे, मेन म्हणजे पॅडेड प्रिन्सेस कट. तर हा प्रिन्सेस कट आहे, पण ह्याला पॅड नाही लावलेले. जो आपल्याला शिवायचा आहे त्याला पॅड लावायचे. तर ठीक आहे, याची बघूयात आपण. मापाचा ब्लाउज आहे. सो आपलं 11चं फिटिंग आहे. 11 आणि 11 22, 22 आणि 22 44. चेस्ट आपली जे अपर चेस्ट आहे की 11 इंच, म्हणजेच 44 इंचचा ब्लाउज आहे. प्लस 12 इंच, म्हणजे आपल्याला 13 इंचचं कटिंग करायचं आहे प्रॉपरली. ठीक आहे. आणि हाईट याची आहे हाईट याची आहे 15.5. तर आपण 16.25 हाईट घेणार आहोत ह्याची कटिंग मध्ये. घडी 13ची आणि उंची आपल्याला 16.25. ठीक आहे. हे साईडला ठेवते आता मी. हे आपण बाहीला यूज करूयात. हेवी साईजचा ब्लाउज म्हटलं की बऱ्याच जणींच्या अंगावर काटा येतो. थोडक्यात एवढा मोठा ब्लाउज आपण कसा शिवणार. आपण हे अस्तर घेतलंय. 16.25ची उंची टाकून घेतोय आपण. 16.25 इंच आणि प्लस घडी आपली 13ची येणार आहे. 13 आणि इथे आपण घेणार आहेत 12.5. मागच्या ब्लाउज मध्ये पण बघितलं, अर्धा इंच मी कमी घेते, जास्त कमी घेत नाही. आणि फिटिंग मध्ये तर नंतर आणखीन कमी होतच समजा ते. इथे आपण गळा घेतोय. ह्याचा गळा किती आहे बघूयात आपण. ह्याचा गळा ब्रॉड आहे. रुंद पण आहे आणि मोठा पण आहे. 4.5ची याची पट्टी आहे खालची. 4.5ची म्हणजे 5 वर मी खून करते. झालं. शोल्डर आपण घेतोय 5 इंचाचं. 5.5 इंचाचं घेते. आणि मोंडा घेते मी 6 इंचाचं. माप बदललेली आहेत. पूर्वीच्या ब्लाउज पेक्षा ह्याची माप चेंज झालेली आहेत. 1 इंच. ठीक आहे. तर आता कटिंग करून घेऊयात. इथे बघूयात आपण बसतंय का. इथे बसत नाहीये, सो इकडेच घेऊयात आता. इकडे आपल्याला अर्धा इंच आणि इकडे 1.5 इंचाच्या आसपास जास्त हवंय कापड. सो आधी आपण हे मार्किंग करून घेऊयात फक्त.
हे मार्किंग करून घेतलेलं आहे. आता आपला टक्स पॉइंट येणार आहे 11 इंचाचा. आणि इथनं आपण घेतोय 5 इंच. सॉरी, 5.25 इंच. इथून पण आपण 5चं अंतर घेतलेलं आहे. इथून आपण 1 इंचाचं अंतर घेतोय. 1 इंच नाही, 1/2 इंच. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण आता कटिंग करून घेऊयात. हा आकार आपला थोडासा बदलू शकतो बरं का. कटिंग करताना हे थोडंसं बदलू शकतं आपलं, आपल्या अंदाजानुसार. इथे आपण 1 इंच घेतोय जास्तीचा, इकडे पण 1 इंच, इथे पण 1 इंच, आणि इथे आपलं नेहमीचं रुटीन सेम टू सेम. आता इथे आपण 2 इंच जास्तीचं घेतोय. हेवी साईज आहे त्यामुळे इथे जास्त घेतोय आपण. इथे परत 3 इंचापर्यंत आपण सेमच घेणार आहोत, 3.25 इंच. त्याच्यानंतर हा आकार देऊन घेणार आहोत. ठीक आहे. झालं. आता गळ्याचं बघूयात आपण. गळ्याचं मार्जिन घेतोय आता आपण. गळा पण हा रुंद आहे, प्रॉपर रुंद आहे हा गळा. ठीक आहे, एवढा बघा. इथे थोडस 1/2 इंच गळ्याचं मार्जिन ठेवलंय आणि इथनं गोल गळा इथे घेतलाय आपण. ठीक आहे. अशा पद्धतीने आता आपलं हे कटिंग होणार आहे. हे पण बघून घेऊयात आपण. आपलं अंतर बरोबर येतं इथे. ठीक आहे. आपला टक्स पॉइंट कितीचा होता मगाशी? 11चा होता टक्स पॉइंट. ओके नाही? 11चं इथं आपण मार्किंग केलेलं आहे ऑलरेडी. शांततेत ब्लाऊज बघा, शांततेत कटिंग करा. घाई गडबड करून चालत नाही. आत्ता घाई गडबड केलीत तुम्ही बघताना तर शिवताना कटिंग करताना नक्कीच गफलत होईल. त्यामुळे आत्ताच वेळ द्या जरासा. बाही बघूयात आता आपण.
बाहीची आपली हाईट किती आहे? 10 इंच. 10 प्लस 2 पॉइंट आहे, मग आपण 11.25 बाही घेणार आहेत कटिंग मध्ये. सो हे उरलेलं कापड तर आपलं 11.25 इंचाचं नाहीये, दुसरं घेते मी. हे कापड आहे. पावणे 11 इंच प्लस 3 इंच. हे पहा, बरोबर आपलं मार्जिन शिल्लक राहिलंय. तर अशा पद्धतीने आता आपलं अस्तर कापून झालंय. आता आपण मेन फॅब्रिक कापूयात.